यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातून प्राध्यापक अशोक उईके हे 3दा भारतीय जनता पक्षाकडून आमदार म्हणून निवडून आले आहेत। शपथविधी सोहळा आणि खाते वाटप झाल्यानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचं प्रथमच यवतमाळ शहरात आगमन झाल्याने कार्यकर्त्यांनी शनी मंदिर चौक, पाचकंदील चौक आणि भाजपा कार्यालयात जेसीपीद्वारे पुष्पवर्षाव करण्यात आला। तर शनी मंदिर चौकात पेढा तुला करीत भव्य असे स्वागत करण्यात आले। यवतमाळच्या राळेगावचे आमदार प्राचार्य अशोक उईके यांचे राज्य मंत्रिमंडळात आदिवासी विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागल्यानंतर यवतमाळ भाजपाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्री अशोक उईके आणि आमदार राजू तोडसाम यांची विराट मिरवणूक शहरातून काढण्यात आली। आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे नृत्य, भगवे पेटे परिधान केलेल्या महिला, भगवे ध्वज हाती घेतलेले जिल्ह्याभरातील कार्यकर्ते यांनी मोठा जल्लोष करीत हे विराट स्वागत केले। यात जेसीपीतून पुष्पवृष्टी करण्यात आली। या भव्य मिरवणुकीमध्ये भाजपाचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र बोर्डे, महादेवराव सुपारे, माजी मंत्री माजी खासदार राजाभाऊ ठाकरे, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांच्यासह आदी जणांच्या उपस्थितीत भव्य असे स्वागत करण्यात आले। मंत्री अशोक उईके राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी शिक्षण MSc PhD पूर्ण केली। शिक्षण आटोपल्यानंतर श्री शिवाजी शिक्षण संस्था येथे प्राचार्य म्हणून कार्यरत होते। त्यानंतर 2014 ला भाजप पक्षाकडून उमेदवारी दिल्यानंतर विजय झाले आणि पहिल्यांदा आमदार झाले। त्यानंतर 2019 ला भाजप पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर दुसऱ्यांदा आमदार झाले। त्यानंतर 2019 ला आदिवासी विकास मंत्री म्हणून कार्यकाळ पार पडल्यानंतर 2024 ला भाजप पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर 2900 मतांनी विजयी होत आज ते आदिवासी विकास मंत्री म्हणून कारभार सांभाळत आहेत। पहिल्यांदाच मंत्रिपद शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यात दाखल झाले आहेत तुम्ही, काय तुमची भावना? महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये यवतमाळ जिल्ह्याला मंत्रिपदाचा दर्जा देऊन सन्मान जो दिलेला आहे तो यवतमाळ जिल्ह्यातील समस्त भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान असल्यामुळे महाराष्ट्र जसं थांबणार नाही तसा यवतमाळ जिल्हा सुद्धा थांबणार नाही असं या ठिकाणी मी सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं आपल्याला सर्वांना आश्वासित करतो।